नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी तिळाची कुरडई गव्हापासून म्हणजे गव्हाच्या चिकापासून. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईकसुद्धा करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 2 किलो गहू घेतलेले आहे. स्वच्छ निवडून घेतलेले आहे गहू. आता आपल्याला याला भिजत घालायचे आहे 3 दिवस आणि रोज याचं पाणी 3 दिवस बदलायचं आहे. तर मी असं करून 3 दिवस भिजू घालून घेतलेले आहे. चौथ्या दिवशी मी दुपारी काढलेले आहेत 3 वाजता. बघू शकता छान गहू भिजलेले आहेत. आता हे स्वच्छ पाण्यानं असे धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि नंतर दाखवते मी तुम्हाला. स्वच्छ पाण्याने गहू धुवून निथळून घेतलेलं आहे पाणी. बघू शकता गहू टम्म फुगलेले आहे. दाखवते फोडून. बघू शकता. आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहे. तर याला मिक्सरच्या भांड्याला जास्त चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं, म्हणजे जास्त चिटकत नाही. पण मी तेलाचा शक्यतो वापर करत नाही. कुरडई जास्त दिवस राहिली तर मग जरा तेलकट कणट वास येतो, त्यामुळं आपण लावू शकतो जर का आपल्याला लावायचं असेल तर. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला गहू टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यात. जास्त पण नाही टाकायचे, म्हणजे मग ते व्यवस्थित निघत नाहीत. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, म्हणजे जे चिकटते हाताला पिळताना चीक तो अजिबातच चिटकत नाही आणि चीकसुद्धा छान निघतो आहे गव्हातून. आता थोडंसं पाणी टाकून याला फिरून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान फिरून घेतलेलं आहे मी. सर्व आता मी असंच फिरून घेणार आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये हे ओतून घेणार आहे. पातेल्यात ओतताना थोडं बुडाला पाणी टाकायचं आणि मग ओतायचं त्याच्यात. बघू शकता असा सर्व आता काढून घेते मी गहू. बघा गहू सगळा मी दळून घेतलेला आहे. आपल्याकडे जर का गिरणीवर दळून देत असेल तर मग छानच आहे, लगेच दळून मिळतो. पण मी मिक्सरमध्ये काढलेला आहे. गावाकडं असतात बघा त्याच्या चक्क्या, दळून मिळतो तिथे. आता हा आपल्याला पाणी टाकून पिळून घ्यायचं आहे अजून थोडंसं. तर हाताला आपण तेलाचा वापर पण केला तरी चालतो चिटकू नये म्हणून, पण मी मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे पण हाताला चिटकत नाही, तर मी तेल नाही लावणार. आता असं चोळून चोळून आपल्याला त्याच्यातला रस हे करून जो चोथा आहे गव्हाचा तो साईडला काढायचा आहे. जेवढा शक्य होईल तेवढा पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता असं प्रेस करून करून पिळून तो चोथा एका भांड्यात आपल्याला साईडला ठेवायचा आहे, कारण तो परत धुवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पण काही चीक आहे, पूर्ण निघत नाही एकाच पाण्यात. 2-3 पाण्यामध्ये आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे. आता सर्व मी असंच पिळून पिळून घेतला आहे आणि तो साईडला ठेवलेला आहे. आता याच्यामधला सगळा चोथा काढला आहे मी, जो हा काढलेला आहे. आता हा परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यातला चीक काढून घेते. आता तो पण धुवून मी सर्व चीक काढून या मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतला होता. आता पुरणची चाळणी घेतलेली आहे आणि छोटं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये हा मोठ्या पातेल्यातला चीक गाळून घेणार आहे. जो पण आता फोत्र वगैरे गव्हाचे राहतील ते आपल्याला परत एकदा काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता सर्व मी असाच गाळून घेते. एकदम सोपी पद्धत आहे, एकटीलाही जमतं. मी एकटीच करत आहे सध्या. आता तो चीक गाळून घेतलेला आहे मी आणि ते चोथा उरलेला होता तो पण धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला परत 2 यानं चाळणं आहे. त्यामुळे खाली मी अशी छान ओढणी बांधलेली आहे आणि त्याच्यावर सोजीची चाळणी ठेवलेली आहे. म्हणजे 2ची प्रोसेस एका याच्यामध्येच झालेली आहे. जास्त मेहनत न घेता त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि खाली सुती कापड एखादं छान बांधून घ्यायचं स्वच्छ असलेलं आणि एका पातेल्यानं त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे जो काही बारीक गेलेला आहे चोथा त्याच्यामध्ये तो निघून जातो आणि चीक पांढरा व्हायला मदत होते छान. बघू शकता किती सोपी पद्धत आहे. एकट्या बाईला पण सुद्धा करायला काहीच अवघड नाही. सध्या मी एकटीच करत आहे. आता हा याच्यामधून पण थोडासा निघला आहे आणि खाली आपण कापड बांधलेलं आहे त्याच्यामधून पण निघेल, म्हणजे छान निघतोय गाळून चीक आपला. असं करून मी सर्व चीक गाळून घेते आता सर्व चीक गाळून घेतलेला आहे मी. बघू शकता एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेला आहे. आपण डब्यामध्येही ठेवू शकतो.
असाच आता परत रात्रभर ठेवायचा आहे आणि आता सकाळी आपल्याला याच्या कुरडया बनवायच्या आहेत. तर मग सकाळी बघूया. सकाळी बघा मी काढलं होतं आणि त्याच्यावर जे वरचं पाणी आलेलं होतं ते सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि चिकाचिकाचं पाणी खाली राहिलेलं होतं. तो चिक पण खाली जमलेला होता तो मोकळा करून घेतलेला आहे. बघू शकता पातेल्याला कमी भरून एवढं चिक निघलेलं आहे. त्याच्यात अंदाजे पाणी ठेवायचं. तर मी इथं 1.5 पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि काही काढूनसुद्धा ठेवलं आहे. शक्यतो मी हे सांगते की मी पातळ चिक बनवणार आहे, कारण मी एकटीच करणार आहे. त्यामुळं तो घट्ट झाला तर मला जमणार नाही त्यामुळं. तर मी काही पाणी काढून ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली होती. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि परत त्याला उकळून घेते. चवीपुरतं मीठ टाकून परत उकळी काढून घेतली होती आणि पातेल्याला खाली उतरून घेतलं आणि कुणाच्या तरी मदतीच्या सहाय्याची गरज आहे आपल्याला इथे. एकाने सारखं ढवळत राहायचं आणि दुसऱ्याने त्याच्यामध्ये पटकन चिक असा ओतून द्यायचा. थोडं हळूहळू आणि सारखं फिरवत राहायचं. इथे एक प्रोसेस आहे की फिरवत राहणं अजिबात सोडायचं नाही, सारखं फिरवत राहायचं. बघू शकता माझ्याकडं असं लाकडीचं आहे हे फिरवायचं. त्यांना अजिबात गाठी वगैरे काहीच होत नाहीत. बघू शकता मी सारखं फिरवत आहे. बघा फिरवतच घट्टपणा आलेला आहे, कारण पाणी छान उकळून घेतलं होतं मी आणि नंतर खाली उतरवलं होतं. आता आपण वरती ठेवूया गॅसवर. आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला मोठ्या गॅसवरच आता याला शिजून घ्यायचं आहे. चिक जरा मी पातळच करणार आहे. पहिलेही सांगितलं की मी एकटीच टाकायला आहे, त्यामुळं मला जड जाईल, खूप वेळ होईल एकटीलाच. मग ते घट्ट झाल्यावर कठीण जातं जास्त, त्याच्यामुळं मी चिक जरा पातळ केलेला आहे. आपण पाणी कमी टाकायचं जर का सोबतीला असेल करू लागायला तर. जास्त पातळ नाही करायचा. बघा गुठळ्या अजिबात झालं नाही आणि फिरून असा चिक मी शिजून घेत आहे. बघू शकता. तरी आपण साध्या कुरडयापेक्षा तिळाच्या कुरडयामध्ये पाणी थोडं जास्तच लागतं. साध्या कुरडया करताना आपण 1 पातेलं चिक असला तर 1 पातेलंच पाणी टाकतो, पण इथं 1.5 पातेलं पाणी टाकायचं 1 पातेलं जर का चिक असेल तर. असं करून आता परत शिजवायला ठेवलेलं आहे मी चिक आणि हे 2 किलो गहूला 1 किलो तीळ घेतलेले आहे. तीळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी, बघू शकता. आता आपण परत आपला चिक बघूया शिजलेला आहे का तर. आता बघते. बघा आपल्याला चांगला शिजलेला चिक दिसतोयच लगेच. चिक चांगला शिजलेला आहे. आपल्याला ओळखायचं असेल तर आपण पाण्यात हात बुडवून त्याच्यावर असे थाप मारून बघू शकतो की चिक शिजलेला आहे का. त्याच्यावरून पण कळतं. हाताला जर का नाही चिटकला तर असं समजायचं की आपला चिक शिजलेला आहे आणि चिटकला तर मग अजून थोडा वेळ छान शिजून घ्यायचा आहे. बघू शकता फिरून मी असा छान झाकण ठेवून चिक शिजून घेतलेला आहे. मला पूर्ण 1 तास लागलेला आहे चिक शिजवायला. बघू शकता छान शिजला आहे आपला चिक. फक्त थोडा पातळ मी मुद्दामच केलेला आहे, कारण तीळ टाकला तर होईल थोडा घट्ट आणि थंड झाल्यावर पण तो घट्ट होतो. बघू शकता किती छान प्लेन एकदम चिक शिजलेला आहे. एक पण गुठळी झालेली नाहीये. आता याला खाली उतरून घेते आणि जे तीळ आहे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला फिरून मिक्स करून घ्यायचे आहे. तिळाच्या कुरडया खायला खूप छान लागतात. आपल्याकडं बनवतात का ह्या तिळाच्या कुरडया? तर नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडं तर खूप बनवतात. विदर्भामध्ये खूप आवडतात ह्या. आम्ही दरवर्षी माझी आई बनवायची. मी पहिल्यांदाच बनवल्यात. तर कशा झाल्या नक्की सांगा. बघा सर्व तीळ टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला परत याला शिजवून घ्यायचं आहे. परत मी थोडा वेळ शिजवून घेतलेलं होतं आणि टेरेसवर घेऊन आलो आहे आता आम्ही. खाली एक साडी टाकलेली आहे आणि वरून कापड टाकलेलं आहे आणि आता आपण कुरडई बनवूया. बघू शकता चिक पण आपला
छान झालेला आहे. आता हा माझ्याकडं कुरडईचा साचा आहे, स्पेशल कुरडईचाच आहे. माझ्या आईने मला घेऊन दिला आहे. बघू शकता किती छान आहे. म्हणजे याच्यामुळं पटापट आपल्या कुरडया टाकल्या जातात. आता आपण कुरडई टाकून घेऊया. बघा आता टाकून घेते कुरडई. आता जरी थोडं पातळ वाटतंय तर टाकताना थोडं घट्ट होत चालतंय, कारण एकटीला वेळ लागतोय ना टाकायला, आणि बाळपण आहे छोटं, त्याला घेऊन टाकावं लागतं मला. आणि आता 2 दिवस अशा कडकडीत आपल्याला वाळून घ्यायच्या आहे. बघू शकता कापडावरच्या मग मी एका साडीच्या कपड्यावर दुसऱ्या दिवशी काढल्या होत्या आणि उन्हामध्ये अशा छान वाळून घेतल्या आहे. बघू शकता आपली तिळाची कुरडई रेसिपी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता किती छान कुरडई झालेली आहे आणि खायलासुद्धा छान लागते. तळून खा किंवा भाजून खा किंवा कच्चीसुद्धा खा, खूप छान लागते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.